आय नो तुम्ही जर रामायण बघितलं असेल तर तुम्हाला देखील हा प्रश्न पडला पाहिजे की रावण इतका विद्वान होता पण हरला का. खरं म्हटलं तर ही बॅटल आहे ना खूप इंटरेस्टिंग होती. एकाकडे प्रचंड ज्ञान तर एकाकडे अढळ चरित्र, एकाकडे प्रचंड सत्ता तर एकाकडे दुर्दम्य बुद्धी. एकीकडे रावणाला वेद माहित होते, राजकारण कळत होतं, रणनीती अवगत होती, पण त्यांनी त्याच्या ज्ञानाचा शक्तीचा उपयोग केला स्वतःच्या अहंकारासाठी आणि समोरच्याच्या सन्मानावर त्यांनी आघात केला. दुसरीकडे प्रभू राम, ज्यांच्याकडे रावणा इतकं सैन्य नव्हतं पण त्यांच्या जवळ होती मर्यादा, नियम, धर्म हे त्यांच्याकडे होतं. रावणाने शक्ती मिळवली तर प्रभुरामांनी विश्वास मिळवला आणि शेवट विश्वास जिंकला आणि अहंकार जळून गेला. रावणाचा डाऊनफॉल झाला कारण त्याची शक्ती, त्याची बुद्धी त्यांनी चुकीच्या ठिकाणी लावली. जो व्यक्ती इगोसाठी, अधर्मी कार्यांसाठी त्याचं ज्ञान, शक्ती गहाण ठेवतो त्याचा डाऊनफॉल होणं निश्चित असतं. तसं कोणताही राजा किंवा महापुरुष एकटा जिंकत नसतो, त्याला साथ देणाऱ्या शक्ती तेवढ्याच महत्वाच्या असतात. मित्रांनो, फेज 2 चालू होत आहे. यात आपण रामाला ज्या ज्या शक्तींनी साथ दिली, जे जे माणसं या पवित्र कार्यात जोडले त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याकडून काही ना काहीतरी नवीन शिकणार आहोत.